धर्मवीर कृषी पंडित सदाशिवराव माने पाटील उर्फ सदुभाऊ यांची आज 60वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली। दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे शिखर शिंगणापूर येथून ज्योत आणण्यात आली। त्या ज्योतीचा समारोप अकलूज येथील सदुभाऊ चौकातील सदाशिवराव माने पाटील यांच्या पुतळ्यासमोर अभिवादन करून करण्यात आले। सदर ज्योतीचे स्वागत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील, शशिकांत माने पाटील, हिंदूराव माने पाटील, डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील, काकासाहेब माने पाटील, अकलूजचे सरपंच शिवतेसिंह मोहिते पाटील, डॉक्टर रामदास देशमुख, माळशिरसचे उपनगराध्यक्ष डॉक्टर मारुती पाटील, माजी पंचायत समिती सदस्य पांडुरंग देशमुख, भाजपचे माजी तालुका अध्यक्ष पांडुरंग वाघमोडे, जनसेवेचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव मिसाळ, जनसेवा युवकचे अध्यक्ष अण्णासाहेब शिंदे, जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव इंगवले देशमुख, नानासाहेब काळे, दादाराजे घाडगे, सुधीर रास्ते, हंसराज माने पाटील, सुजयसिंह माने पाटील, जयराज माने पाटील, अभिराज माने पाटील, श्रीराज माने पाटील, कृष्णराज माने पाटील, अजिंक्य माने पाटील आदी मान्यवरांसह माने पाटील परिवारातील लहान थोर महिला व पुरुष मंडळी तसेच अकलूज परिसरातील त्रिमूर्तींवर प्रेम करणारी मंडळी उपस्थित होती। अकलूजच्या विकासाची जेव्हा चर्चा होते तेव्हा कर्मवीर, धर्मवीर व सहकार महर्षी ह्या त्रिमूर्तींचे आपल्या डोळ्यासमोर येतात। धर्मवीर म्हणजेच सदाशिवराव माने तथा सदुभाऊ होय। काही व्यक्तींचे जीवन हे जगण्यासाठी नसते तर लोकांना जागे करण्यासाठी व लोक उद्धार करण्यासाठी असते। त्यापैकी सदुभाऊ एक होते। 6 जून 1920 रोजी नीरा नदीच्या काठी वसलेल्या अकलूज या गावी एका सामान्य शेतकरी कुटुंबात सदुभाऊंचा जन्म झालेला होता। सदाशिवराव म्हणजेच शंकराची सावली। बालपणापासून सदुभाऊंना मैदानी व मर्दानी खेळाची भरपूर आवड होती। आपल्या तरुण मित्राबरोबर तालमीत मेहनत करीत असत। कुस्तीप्रमाणेच आट्यापाट्या, हुतुतू, व्हॉलीबॉल या खेळांचीही आवड होती। व्हॉलीबॉल, लेझिम या मैदानी आणि मर्दानी खेळाबरोबरच सदुभाऊंना शिकारीचाही मोठा छंद होता। सदुभाऊंचा विवाह 1946 मध्ये रामराजे जगताप यांच्या भगिनी लीलावती यांच्या बरोबर झालेला होता। समाजाच्या सुखदुःखाशी नेहमी समरस झालेले होते। आधुनिक अवजारे आणि खतांचा पुरेसा वापर करून आपल्या शेतात जास्तीत जास्त पीक उत्पादन करण्याचा त्यांनी भारत सरकारच्या अधिक धान्य पिकवा या स्पर्धेत भाग घेऊन एका एकरात जास्तीत जास्त धान्य पिकवण्याचा भारत सरकारचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवलेले होते आणि त्यांना कृषी पंडित ही मानाची पदवी भारत सरकारने बहाल केलेली होती। शेतीविषयक व ज्ञानाचा तंत्रज्ञानाचा फायदा व्हावा म्हणून मुंबई नभोवाणीवर भाषण करण्याची भारत सरकारने त्यांना विनंती केलेली होती। बाहूंच्या खिलारी बैलांना जनावरांच्या स्पर्धेतील महाराष्ट्र राज्याचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले होते। लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ असताना 1954 मध्ये अकलूज नगरीतील नागरिकांच्या आग्रहामुळे, प्रेमामुळे अकलूज ग्रामपंचायतचे सरपंच झालेले होते। निवडणुकीच्या वेळी दृश्य दिसते ते पॅनल, प्रचार, गटातटाचे राजकारण हे विसरून सदुभाऊंना लोकांनी एकमुखाने एक दिलाने बिनविरोध सरपंच केलेले होते। सरपंच या नात्याने अकलूज परिसरात वीज आणून गावाला प्रकाशित केलेले होते। हायस्कूल करता जमीन मिळवण्याचा प्रयत्न केला। गरीब विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतच्या वतीने मोफत पुस्तके पुरवण्यात आली। अशा या थोर भाऊंची 13 मार्च 1959 रोजी प्राणज्योत मावळली आणि अकलूज नगरी शोकसागरात बुडून गेलेली होती। अकलूज मधील एक सिंहाचा छावा जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला या न्यायाने देवा घरी गेला। सदुभाऊंच्या आज पुण्यतिथीचे औचित्य साधून महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेच्या नुकत्याच लागलेल्या निकालामध्ये मौजे कोंडबावी येथील कुमारी सुजाता श्रीकांत यादव आणि कुमारी अश्विनी भरत वाघमारे या 2 कन्यांनी
यश मिळवलेलं आहे। त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असताना त्यांनी जे हे PSI परीक्षेची निवडीमध्ये त्यांनी यश संपादन केलं त्याबद्दल त्यांचा सन्मान सर्व मान्यवरांच्या हस्ते सदभाव चौक येथे करण्यात आला। त्यांच्या विचारावरती त्यांच्या नेतृत्वावरती त्यांच्या नेतृत्वावरती प्रेस करणारे या पंचकृषीमध्ये उपस्थित झालेले विविध